अजित पवार, शिंदे फडणवीस अजित पवार, फडणवीसचा पित्ता सदावर तेच, फडणवीसचा पित्ता सदावर तेच। अत्याचार होतो 10 मिनिटात, नंतर 10 वर्षे न्यायाची वाट पाहावी लागते, अशा कवितांच्या माध्यमातून राजेश्वरीने केला निषेध व्यक्त। कोपरगावात महाविकास आघाडीच्या वतीने तोंडाला काळी फीत बांधून केले आंदोलन। बदलापूरमध्ये शाळेत चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ कोपरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शनिवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून मूक आंदोलन केले। या आंदोलनात महाविकास आघाडी आणि कोपरगावकर यांच्या वतीने सहभाग नोंदवून निषेध नोंदवला आहे। बदलापूर ठाणे येथील एका नामांकित शाळेत 2 लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची निंदनीय घटना घडलेली आहे, त्यामुळे पालक वर्गात अस्वस्थता पसरलेली आहे। या घटनेमुळे राज्यात निषेध आंदोलने केली जात आहे। या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी दिनांक 24 ऑगस्ट रोजी बंदची हाक दिली होती, मात्र हायकोर्टाने कोणत्याही पक्ष संघटनेला बंद पुकारता येणार नाही असा आदेश दिल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने बंद मागे घेण्यात आला असला तरी मूक आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याने शनिवार सकाळी कोपरगाव येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी हातात बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ विविध पोस्टर्स घेऊन मूक आंदोलन केले। या आंदोलनात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कोपरगावकरांनी सहभाग नोंदवला। अत्याचार होतो 10 मिनिटात, नंतर 10 वर्षे न्यायाची वाट पाहावी लागते, अशा कवितांच्या माध्यमातून राजेश्वरीने केला निषेध व्यक्त। राजेश्वरी संतोष होणे। मी आज छत्रपती शिवाजी महाराजांकडून 4 वर्षांचा चिमुकलीला न्याय मिळवण्यासाठी आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार, छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार। नाही सॉरी, मला करता येणार नाही मुजरा, कारण मुजरा करायला लागेल आणि माझ्यावर पडतील नजरा। ऐकताना थोडं खटकेल, वाटेत राज्यात चाललंय काय, पण दुर्दैवाने इथे नाही सुरक्षित कोणाची बहीण कोणाची माय। आपल्याच मातीत चालताना स्वतःची माती हाताने पाहावं लागतं। एकटा आलं तर नडता येईल, पण झुंडी पुढे तर नमावंच लागतं। सालेप डॉक्टर घेतातच, नंतर जीवानिशी मारतात। शिक्षा व्हायचं लांब, फक्त कॅन्डल मार्क चालतात। अत्याचार होतो 10 मिनिटात, नंतर 10 वर्ष न्यायाची वाट पाहावं लागतं। न्यायाच्या प्रत्येक टप्प्यावर पुन्हा तेच सांगावं लागतं। शिवरायांचे फक्त धडे वाचले, त्यातून तर धडा आम्ही घेतलाच नाही। शिवशाहीचा विचार चांगला, पण लोकशाहीला तर पेललाच नाही। वाईट वाटतं महाराज, अहो पण नुसतंच वाईट वाटतं। पेपर मधल्या बातम्या वाचून फक्त पाणी डोळ्यातून दाटतं। महाराज आज पुन्हा तुमचा अवतार आम्हा बायकांना हवाय, तिथेच फैसला देईल असा शासक आम्हाला हवाय। छत्रपती शिवाजी महाराज की जय।